पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या मॅरेथॉन बैठका, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहित पवार आढावा घेतायत। पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल। माणिकराव कोकाटे नाशिकच्या घरातच। उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट रद्द झाल्यानंतर नियोजित दौरा केला रद्द। सोन्याच्या दरात विक्रमी वाढ। 3 दिवसात सोन्याच्या दरात 1600 रुपयांची वाढ। जीएसटीसह सोन्याचा दर 1,03,000वर पोहोचला। मंत्री छगन भुजबळ उद्या पुणे दौऱ्यावर। भिडेवाडा आणि फुलेवाड्याची पाहणी करणार। भिडेवाड्याच्या सुरू असलेल्या बांधकामांचा घेणार आढावा। जालन्यातल्या 4 तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस। 4 तालुक्यातल्या 8 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सिल्लोडमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव। 30 ते 40 एकरावरील पिकांवर फिरवला रोटावेटर। शेतकरी मोठ्या संकटात। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। हिंगोलीतल्या रूज गावकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध। महामार्गाची जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाठवलं परत। जीव गेला तरी चालेल, मात्र महामार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। जालन्यामध्ये शेकडो जात प्रमाणपत्र कचऱ्यात। परतूर पंचायत समितीच्या आवारातल्या कचऱ्यामध्ये शेकडो जात प्रमाणपत्र कचऱ्यात टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरामध्ये भर दिवसा एका महिलेची हत्या। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।